कुरळकर कॉमर्स कोचिंग क्लासेसमध्ये आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांचं पुन्हा एक वेळा स्वागत. बघा विद्यार्थी मित्रांनो, मॅनेजमेंट अकाउंट कोणतं अकाउंट? मॅनेजमेंट अकाउंट 6M. कोणतं सेम? 6M. 6Mला मॅनेजमेंट अकाउंट आहे. त्यामध्ये आपण ब्रेक इव्हन पॉईंट हे चॅप्टर आपलं चालू आहे. तुम्हाला मी या पहिले ब्रेक इव्हन पॉईंट इन रुपीज आणि युनिट शिकवलं ना. हा, तुम्ही तो व्हिडिओ बघून घ्या. आता आज आपण काय शिकणार आहोत, त्याच्यामध्ये मार्जिनल कॉस्ट कशी काढावी. काय काढावी? मार्जिनल कॉस्ट ही कशी काढावी. बघा आता, तर मार्जिनल कॉस्ट काढण्यासाठी त्यांनी 1 नंबरला प्रिपेअर दिलेला आहे मार्जिन स्टेटमेंट ऑफ मार्जिन कॉस्ट, 2 नंबरला दिलेला आहे ब्रेक इव्हन पॉईंट. आज आपण पुन्हा ते ब्रेक इव्हन पॉईंट कसे काढावे ते बघू. तर बघा, मार्जिनल कॉस्ट काढण्यासाठी सेल दिलेला आहे तुम्हाला 1,20,000. आन्सर मी इथे लिहिलं, सेल लिहायचा आहे तुम्हाला 1,20,000. 1 लाख किती? 20,000. त्यानंतर व्हरायबल कॉस्ट, तर व्हरायबल कॉस्ट किती आहे तुमची? 96,000. किती आहे व्हरायबल कॉस्ट? 96,000. तर 1,20,000 मधून 96,000 मायनस करावी, ते येते तुमची 24,000. किती आहे ना? 24,000. मग त्यानंतर फिक्स कॉस्ट, तर फिक्स कॉस्ट मायनस करावी. त्याच्यामधून काय मायनस करावी? फिक्स कॉस्ट. फिक्स कॉस्ट मायनस केल्यानंतर ते येणार आहे तुमचं 8,000. किती येणार? 8,000. तर या पद्धतीनं मार्जिनल कॉस्ट काढावी. काय काढावी? मार्जिनल कॉस्ट. तुम्हाला पेपरमध्ये SMC विचारतील. म्हणजे इथं SM आणि C. सर हे आम्हाला माहितच नव्हतं. अरे, S म्हणजे स्टेटमेंट, M म्हणजे मार्जिनल कॉस्ट, C म्हणजे कॉस्ट. इथं BP, तर तुम्हाला काय विचारतील? BE आणि P इन रुपीज. तर सेल 1,20,000, व्हरायबल कॉस्ट 96,000 मायनस करावी. त्याच्यामधून त्याला या 24,000ला नाव द्यावं ग्रॉस प्रॉफिट किंवा कॉन्ट्रीब्युशन असं नाव देतात. 2 नाव देत असतात त्यांना. ग्रॉस प्रॉफिट नाव देऊ आपण त्याला, ग्रॉस प्रॉफिट. त्याच्यानंतर तुमची ही फिक्स कॉस्ट आहे, हे ग्रॉस प्रॉफिट आलेलं आहे, आणि हे व्हरायबल कॉस्ट आहे. नेट प्रॉफिट आला तुमचं 8,000. किती आलेलं आहे? 8,000. आता आपण बघणार आहोत त्याच्यानंतर ब्रेक इव्हन पॉईंट इन रुपीज. कॅल्क्युलेशन्स ऑफ BE आणि P इन रुपीज. मग BEP इन रुपीज. काय सांगितलेलं आहे? काय शिकवलेलं आहे मी तुम्हाला? फॉर्म्युला देखो बच्चो, F/1 मायनस V/S. हे पण फॉर्म्युले चेंज होतात बरं. F म्हणजे फिक्स कॉस्ट. F म्हणजे फिक्स कॉस्ट. किती दिलेलं आहे तुम्हाला? 16,000 आहे ना. हे 16,000 डिवायडेड बाय 1. V म्हणजे व्हरायबल कॉस्ट. किती आहे व्हरायबल कॉस्ट? 96,000. किती आहे? 96,000. 1 मायनस S किती आहे तुम्हाला दिलेला? 1,20,000. 1 लाख किती आहे? 20,000. मग आता तुम्हाला काय काढायचं आहे? 16,000 या 1 ला मल्टिप्लिकेशन करायचं. 1 ला काय करायचं? मल्टिप्लिकेशन. ती संख्या येणार 1,20,000 मायनस 96,000. याला डिवायडेशन 1,20,000. मग ही संख्या मायनस करावी. काय करावी ती? मायनस 16,000 मायनस 24,000. किती आले? 24,000. त्याला डिवाइड 1,20,000. बघा आता हे 2 डिवाइडेशन आले. किती डिवाइडेशन आले? 2 डिवाइडेशन आ गए. अभी क्या करना पड़ेगा? इसको ऊपर लेके जाना पड़ेगा. क्या करना पड़ेगा? ऊपर लेके जाना पड़ेगा. तो देखिए बच्चों, इसको 16,000 इंटू ही वरती घेऊन जावी, म्हणजे गुणाकार येणार, म्हणजे इंटू येणार. 1,20,000 1,20,000 डिवायडेड बाय 24,000. बघा, तुम्हाला वाटत असेल तर मल्टिप्लिकेशन करा, खाली लिहा. तुम्हाला वाटत असेल तर संख्याचा भाग करा. यासाठी टेबल पार्ट पाहिजे. काय पार्ट पाहिजे? टेबल. 30 कट, ये 30 कट कर दिए. अभी 120 रह गए. 120 24 के टेबल में आते क्या? आते किस नंबर पे आते? 124 का 1, 125 का 120. तो क्या करने का? फिर 16,000 इंटू 5 उसको डिवाइडेड बाय 1. तो देखो, इसका मल्टीप्लिकेशन कर दो. क्या कर दो? इसका मल्टीप्लिकेशन. तो 16,5 का कितना होता? 80,000 और डिवाइडेड बाय 1. तो BEP इन रुपीज.
रुपीज. कोणत्याही संख्येला डिव्हिडेशन 1 ने केलं असेल तर तीच संख्या येणार. 80,000 म्हणजेच त्याचं बीईपी आलेलं आहे 80,000. किती आलेलं आहे 80,000. बीईपी इन रुपीज 80,000. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करावे. आणि तुम्ही अनेक विद्यार्थ्यांना पाठवा म्हणजे तुमच्या विद्यार्थ्यांना सुद्धा माहिती होणार. बाकी नेक्स्ट फॉर्म्युले आपण नेक्स्ट व्हिडिओला बघू.